वैभव सूर्यवंशी 29 बॉलमध्ये 97 रन. जबरदस्त बॅटिंग वाटते ना. आणि आहेच भारताचं क्रिकेटमधलं भवितव्य हा 15 वर्षाचा बिहारचा एक क्रिकेटर. नुकतंच त्यांनी क्रिस गेल यांचा 59 षटकारांचा विक्रम मागे टाकला आणि 65 षटकार ठोकले. अशी जी काही आकडेवारी आपण ऐकतो, मग तो खेळ कोणताही असो, आपल्याला सामान्यांना त्या गोष्टीचं अप्रूप वाटतं. दुसरी एक आकडेवारी मी सांगतो तुम्हाला, मग तुम्हाला समजेल की व्हिडिओची सुरुवात मी अशा आकडेवारीने का केली. 29 बॉलमध्ये 97 रन निघतात हे तुम्हाला वैभवने सांगितलं. पण 22 दिवसात विद्येचं माहेरघर पुणे, 22 दिवसात पुणे जिल्ह्यातनं 123 मुली बायका गायब होतात. मोडला ना हो, वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला. याचाही कहर सगळ्या मुली काही स्वतःहून पळून गेलेल्या नसतात. 22 दिवसात 123चा आकडा, चला गृहीत धरू आपण 50% मुली किंवा बायका स्वतःहून पळून गेल्या. पण व्हॉट अबाउट रिमेनिंग 50%? राहिलेल्या 50%चा हिशोब काय? किंवा ह्या 123 जणी ज्या बेपत्ता झाल्या, पुण्यासारख्या शहरामधून, ज्या शहरामध्ये अगदी आउटस्कर्टला जाईपर्यंत CCTV कॅमेऱ्यांचं जाळं आहे, मग नंतर यांचं काय झालं? त्यांच्या घरच्यांचा काय पत्ता आहे? तो तरी डिक्लेअर करा. काही पत्रकारांसाठी, आमच्यासारख्या उत्सुक लोकांसाठी आम्ही जाऊ घरी त्यांच्या, नक्की पुढं काय झालं विचारण्यासाठी. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये, आता मी नाव घेत नाही पण एक मंत्री स्वतः सांगतो की आजही महाराष्ट्रामधून छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र 105 मुली बायका रोज गायब होत आहेत. आता रोजचं जर प्रमाण शेकड्यामध्ये असेल तर मित्रांनो, नक्की ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे का नाही? मग या गोष्टींना उत्तर नक्की काय आहे? कोणत्या पद्धतीने किडनॅपिंग होतं आहे की जे CCTVमध्ये सुद्धा दिसत नाही, ज्याचा माग काढता येत नाही, ज्यांचे मोबाईल त्यांचं लोकेशन ट्रेस करू शकतात, मग त्यांची लोकेशन्सच मिळत नाहीत. मग या सगळ्या जणींचे मोबाईल फेकून देण्यात आले का? का नेणाऱ्यांनी बर्बाद केले मोबाईल? का मग त्या विदाऊट मोबाईल घरातनं बाहेर पडल्या? टेक्नॉलॉजी एवढी पुढं गेली आहे तरीसुद्धा जर रोज 105 मुली किंवा बायका या महाराष्ट्र राज्यातनं गायब होत असतील आणि त्या नक्की कुठे गेल्या हे पण जर समजत नसेल, तर मग कायदा आणि सुव्यवस्था या शब्दांना अर्थ काय राहिला? मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या मेजर आहेत, ज्या स्वतः होऊन घर सोडून निघून गेल्यात, ज्यांच्या घरच्यांची पण त्या गेल्याबद्दल काहीही तक्रार नाही, अशी प्रकरणं सोडून द्या. तरीही गायब झालेल्या या स्त्रियांचा, मुलींचा आकडा खूप मोठा आहे. आता बऱ्याच गोष्टी ऐकायला येतात ज्याचे काही पुरावे नाही आहेत, की कुठेतरी अवयवांचा बाजार चालू आहे. मध्यंतरी काही दिवस खूप गाजलेली फाईल, एप्स्टीन फाईल, बडी बडी धेंडं छोट्या छोट्या मुलींच्या मागे धावतानाचे काही स्पष्ट अस्पष्ट व्हिडिओज, नंतर तेही थंड झालं प्रकरण. मध्यंतरी कुठल्या एका राज्यात एका माथेफिरूंनी सांगितलं, या मंदिराच्या मागं
शेकडो मुली आणि बायका यांच्यावर बलात्कार करून त्यांना मारून टाकले आणि पुरलं आहे. तेही प्रकरण असं अर्धवट नंतर बंद झालं. मध्यंतरी अवयव काढून घेतात आणि त्याची विक्री करतात. तो खूप मोठा रॅकेट, काळा बाजार सुरू आहे. अशा ठिकाणीसुद्धा पळवून नेलेली मुलं मुली ठेवली जातात, अवयव त्यांचे काढले जातात. असं सुद्धा ऐकिवात येतं, वाचनात येतं पेपरमध्ये. मग नक्की काय, कुठे पाणी मुरतंय? या मुली आणि बायका या गायब होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस का बरं वाढत चाललं आहे? बरं, त्यांचं अपहरण होत असेल तर मग स्वसंरक्षणाचे धडे शाळांमधून देण्यास अलीकडं काही ठिकाणी चालू केलं आहे. ते सर्वव्यापी का होऊ नये? महाराष्ट्रातली कोणतीही शाळा घ्या, परमिशन देतानाच तुम्ही एक अट टाका. तुमच्याकडं जे काही फिजिकल एज्युकेशनचं शिक्षण असेल त्याच्यामध्ये स्वसंरक्षणाचे धडे देणं त्यांना कंपल्शन करा. दिलेच पाहिजेत अशी नियमावली करा. बरं, इंडियन आर्म्स ॲक्ट याच्यामध्ये एक ठराविक लांबीचं हत्यार घरात ठेवता येतं. मे बी फॉर किचन युटेन्सिल म्हणून, किंवा तुम्ही ते संरक्षणासाठी पण वापरू शकता. इंडियन आर्म्स ॲक्ट याच्या चौकटीत कटिबद्ध राहून आपल्याला असं काही छोटं हत्यार बनवून प्रत्येक मुलीकडं, प्रत्येक स्त्रीकडं देता येणार नाही का? जर एका वेळेस ब्युटी पार्लरला गेल्यावर 300 रुपये खर्च येत असेल एखाद्या मुलीला, यामध्ये मी 2-3 ॲटम धरतो, तर मग 50 रुपयात एखादं छोटं हत्यार बनवून ते जर एखाद्या संघटनेने, किंवा तुम्ही ते सुद्धा शाळेतनं वाटू शकता. आज शाळा कंपल्शन करते ना, गणवेश आमच्याकडनंच घ्या, बूट आमच्याकडनंच घ्या. चला, शाळांना द्या अधिकार. कायदेशीर तरतुदींचा भंग होणार नाही अशी छोटी हत्यारं, छोटा फोल्डेड चाकू आणि एक शिट्टी, जी संकटसमयी वाजवता येईल एखाद्या स्त्रीला, एखाद्या मुलीला. ती जेव्हा कुठे संकटात आहे तेव्हा तिला शिट्टी वाजवून आजूबाजूच्या लोकांमधली काही चांगली माणसं तिच्या मदतीला धावून यावीत, अशा उद्देशाने ती शिट्टी वाजवू शकते. शिट्टी वाजवल्यानंतर गर्दी होते कळल्यानंतर तिच्यावर अटॅक करणारे, अपहरण करण्यास उत्सुक असलेली मंडळी पळून तर जातील, पळताना दिसतील, CCTVमध्ये कॅच होतील. नंतर त्यांचा पाठलाग करा. कोण होते, नक्की त्यांचा उद्देश काय होता, अरेस्ट करा. आज उत्तर प्रदेशमध्ये एका मशिदीत एका मौलाना ज्या पद्धतीने इतर धर्मातल्या पुजाऱ्यांकडं, ख्रिश्चन धर्मियातल्या फादरकडं पाहिलं जातं, त्याच आदराने या मौलानांकडं पाहिलं जातं. या मौलानाला 14 वर्षाची मुलगी पण त्याचा त्या मौलानाच्या मागे UP पोलीस लागले. एका कुठल्याशा बायपासजवळ तो येणार असं समजलं आणि मग त्याला पकडण्याचं ठरलं. पण मौलाना मोठा तयारीत. त्यांनी फायरिंग केलं पोलिसांवर आणि मग UP पोलिसांनी त्याच्या पायात गोळी घातली. असंच 3-4 आरोपींचा UP पोलिसांनी बंदोबस्त केला आहे. पायामध्ये गोळ्या मारून त्या आरोपीला थांबवलं गेलं आणि त्यांना अरेस्ट केलं आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा कारवाई होऊ शकते. या अपहरणकर्त्यांना, ते जर कुठनं परराज्यातनं येत असतील, ते कोणत्या वाहनातनं आले, CCTVचा तुम्हाला पाठपुरावा करता येतो. कित्येक गुन्ह्यांमध्ये, कित्येक म्हणण्यापेक्षा आजकाल तर खूप सोपं झालं इन्व्हेस्टिगेशन. प्रत्येक गुन्ह्यामध्ये मोबाईल आणि CCTV याचं व्हेरिफिकेशन सुरुवातीला करतात आणि नंतर बाकीचं इन्व्हेस्टिगेशन आपोआप घडत जातं. म्हणजे इतका टेक्नॉलॉजीचा आधार घेत तुम्ही जर जगत आहात, तर मग 22 दिवसात 123 मुली पुण्यासारख्या शहरातनं गायब होणं, त्यांचा तपास न लागणं, ही शरमेची बाब वाटते. त्यातून महाराष्ट्राचा एक मंत्री, मोठा मंत्री सांगतो की हे रोजचं प्रमाण 105पर्यंत पोहोचलेलं आहे मुली आणि स्त्रिया गायब होण्याचं. थोडक्यात
एकतर सर्व शाळांमधनं स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजेत. प्रत्येक घरामध्ये पालकांनी जागरूक राहिलं पाहिजे. जर एखादा घरात भाऊ आहे, त्याला एक बहीण आहे, आणि जर घरामध्ये कोणत्याही पद्धतीचं स्वसंरक्षणाबाबत जागरूक राहण्याविषयी चर्चा पण नाही आहे, जर आई वडीलसुद्धा रोज 5 मिनिटसुद्धा व्यायाम करत नाही आहेत, तर मग पाल्यांमध्ये व्यायाम करण्याची प्रवृत्ती कधी येणार? जर सूर्य उगवण्याचा कधी तुमच्या नशिबात पाहणंच नसेल, उगवता सूर्य कसा असतो, सूर्यबिंब कसं असतं, हे जर आईवडिलांनाच माहीत नसेल, तर ते मुलांना कधी माहीत होणार? थोडक्यात जी काही आपली भारतीय परंपरा होती ती सगळी विसरत चाललेली आहेत. ज्या घरामधला भाऊ प्रबळ नाही आहे, त्याची बहीण पळवली जाणारच. बळी तो कानपिळी. तुम्ही जर स्वतः चांगली वर्दिश कराल, तुम्ही रोज व्यायाम करून थोडं शरीर कमवाल, तर तुमच्या घराकडे वक्रदृष्टी टाकण्याची कोणाची धमक झाली नाही पाहिजे. म्हणजेच कुटुंबात सुद्धा काहीतरी एक सकारात्मक वातावरण निर्मिती झाल्याशिवाय मला नाही वाटत की ह्या गोष्टी कमी होतील. मुस्लिम मुली बुरख्यामध्ये असतात. तुम्ही रोजचा पेपर चाळा, महिनाभर चाळा, मी सांगतो, तुम्हाला एक तरी बातमी अशी मिळते का की अमुक मुस्लिम घरातली एक मुलगी पळवून नेली? हायली इम्पॉसिबल. का मिळत नाही? अहो, साधं त्या बुरख्याकडं बघायचं कोणाचं धारिष्ट्य नाही आहे. हे का घडतं? कारण त्या समाजाने तशी दहशत समाजात निर्माण केली आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या घराच्या बाबतीत आसपास अशा पद्धतीने दहशत निर्माण कधी करू शकाल? जेव्हा तुम्ही स्वतः स्ट्रॉंग आहात हे समाजाला दिसेल तेव्हा. ठीक आहे, मी म्हणतो प्रत्येक घरात स्ट्रॉंग नाही आहे तुम्ही, पण त्या मुलींना एक छोटा चाकू आणि एक शिट्टी देण्याची आता गरज नितांत निर्माण झाली आहे. तुमचं युनिफॉर्म नसलेलं दामिनी पथक फिरत असेल, तुमचे रायडर लोक फिरत असतील बऱ्याचशा एरियामध्ये, कुठे ना कुठे तिच्या मदतीला कोणी ना कोणी येईल ना शिट्टीचा आवाज ऐकून. आजकाल बरीचशी ॲपसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहेत पोलीस डिपार्टमेंटनी. मुलींच्या मोबाईलमध्ये ती ॲप असतात. एका क्लिकवर फोन गेला की तिचं लोकेशन त्या आपल्या कंट्रोल रूमला कळतं. त्या लोकेशनवर लगेच जवळचं पथक पाठवलं जातं. मदत येऊ शकते आहे सध्या 5 ते 10 मिनटात. टेक्नॉलॉजी अशी आहे. तरीसुद्धा मुली आणि बायका गायब होतात. याचंच विशेष वाटतं आणि खंत वाटते मनाला की हे असं अनएंडिंग का? याला कुठेच चाप बसत नाही, असं का होतं आहे? याला कुठेतरी चाप बसला पाहिजे. राजकारण्यांनी आकडे जेव्हा आपण देतो आहे की रोज 105 मुली इथनं गायब होत आहेत, बायका गायब होत आहेत, काय लाडकी बहीण योजनेतले 1500 रुपये 2000 रुपये एखाद्या स्त्रीच्या तोंडावर फेकले म्हणजे तुमची जबाबदारी संपली? हा खडा सवाल मी प्रत्येक राजकारण्यांना विचारतो आहे. केवळ बायकांची मतं मिळावीत म्हणून तुम्ही सरसकट 1500 रुपये आपल्या राज्याच्या तिजोरीतून, जेव्हा लाखो कोटी रुपयाचं कर्ज देशावर असताना तुम्ही हे करताय, म्हणजे तुम्ही स्वतःच्या खुर्च्या टिकवण्यासाठी अशा किती स्कीम आणणार आहात? राज्य कर्जाच्या खाईत आहे असंही तुम्ही भाषणात सांगता. देशाने 197 लाख कोटी रुपये कर्ज घेतलं असंही तुम्ही डिक्लेअर करता भाषणात. मग ज्या ठिकाणी तुम्हाला बोळे लावता येतील तिथे लावा ना. ज्या ठिकाणी प्रगती करायची त्या ठिकाणी प्रगती करा ना, तो पैसा डायव्हर्ट करून. असो, या गोष्टी खूप खोलाच्या आहेत. याच्यावरती वेगळ्या वेगळ्या विषयांनी वेगळे वेगळे टॉपिक घेऊन वेगळे व्हिडिओ नक्की होतील या चॅनलवर, यात काही शंका नाही. आज आपल्या लाडकी बहीण या सदराखाली आपण ज्यांना पैसे देतो, त्यांचं त्यांच्या घरातलं अस्तित्व, त्यांचं त्यांच्या मोहल्ल्यातलं अस्तित्व, त्यांचं त्यांच्या अपार्टमेंटमधलं गावातलं अस्तित्व हेच जर धोकादायक होत असेल तर मात्र कठीण आहे ना. या मुली आणि स्त्रिया गायब होण्याचं प्रमाण कमी झालं पाहिजे, रादर 0% आलं पाहिजे, अशीच एक सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. आणि त्या दृष्टिकोनातनं प्रशासनाने काहीतरी वेगळी ठोस पावलं उचलली पाहिजेत
असंही जाता जाता सुचवतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.